तुम्हाला एक्झाम्पल शेअर केलेला आहे ते तुम्ही लिहून घेतला असेल आणि मी आता एक्झाम्पल वाचन करायला सुरुवात करतोय। या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे आणि एक्झाम्पल साधं सोपं आहे, काही अवघड नाही। यामध्ये आपल्याला रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिलेला आहे। या ठिकाणी ट्रायल बॅलन्स नाही किंवा ओपनिंग बॅलन्स शीट नाही, ठीक आहे। तर डायरेक्टली आपल्या रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिलेला आहे आणि काही ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचं या ठिकाणी मी वाचन करतोय। या ठिकाणी पहिलं जे वाक्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यामध्येच आपल्याला या ठिकाणी कोणाचं अकाउंटिंग करायचं आहे याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। तर पहिलं वाक्य काय सांगितले, डॉक्टर अजित। बघा, डॉक्टर अजित नावाचा व्यक्ती आहे, त्याचं प्रोफेशन नक्की काय असणार आहे? तर त्या ठिकाणी डॉक्टर म्हणलेला आहे म्हणजे तो डॉक्टर आहे आणि त्याचं प्रोफेशन हे डॉक्टर असणार आहे। डॉक्टर अजित कमेंस्ड his practice on 1 एप्रिल 2006 with रुपीज 15,000 त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी की जो अजित आहे, डॉक्टर अजित या व्यक्तीने काय केलं की व्यवसायाला सुरुवात केली आहे। कमेन्स्ड बिझनेस म्हणजे काय किंवा कमेन्स्ड हिज प्रॅक्टिस म्हणजे काय, तर त्याने त्याच्या डॉक्टरकीच्या सरावाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, त्याच्या प्रोफेशनला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तारीख पण या ठिकाणी सांगितलेली आहे, 1 एप्रिल 2006 ला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर पुढे सांगितले बघा, या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात करत असताना 15,000 रुपयाचं कॅपिटल या ठिकाणी त्याने स्वतः गुंतवलेलं आहे। 15,000 रुपयाचं कॅपिटल या ठिकाणी गुंतवलेलं आहे, ठीक आहे। मग हे कशा प्रकारे गुंतवलेलं आहे तर त्याचा उल्लेख या ठिकाणी रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये असणार आहे। रेसिडेंट पेमेंट मध्ये रिसीट साइडला कॅपिटल दिलेलं असतं। रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये रिसीट साइडला या ठिकाणी कॅपिटल दिलेलं असतं। रिसीट साइड दिसते का सर्वांना? तर या ठिकाणी कॅपिटल हा शब्द दिसतोय का? तर कॅपिटल हा शब्द दिसत नाही, परंतु या ठिकाणी पहिला ट्रान्झॅक्शन बघा, की पहिला ट्रान्झॅक्शन काय, टू कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजे काय, तर रोख रकमेने या ठिकाणी त्याच्या व्यवसायाला, त्याच्या प्रोफेशनला या ठिकाणी त्याने सुरुवात केलेली आहे। सर्वांना माहिती आहे कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजे काय, तर व्यवसायाला रोखीमध्ये सुरुवात केलेली आहे। किती रुपये या ठिकाणी म्हटलेले आहे, 15,000 रुपये आणि वरती सुद्धा कॅपिटल किती सांगितलंय, 15,000 रुपये। म्हणजे कॅपिटलची रक्कम या ठिकाणी दिलेली आहे रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये, ठीक आहे। त्यानंतर पुढचं वाक्य आहे की रेसिडेंट पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2007 ॲज अंडर। बघा, त्यांनी रेसिडेंट पेमेंट अकाउंट या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं वाचन या ठिकाणी आपण थोडक्यात करूया। या ठिकाणी रिसीट साइड आहे, सर्वांना माहिती आहे रिसीट साइडला काय काय असतं, या ठिकाणी इन्कम, लायबिलिटी असते आणि कॅपिटल असतं। रिसीट साइडला काय काय असतं, इन्कम, लायबिलिटी आणि कॅपिटल दिलेलं असतं, ठीक आहे। मग यामध्ये कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजे काय, तर कॅपिटल। 2 नंबरला विजिट्स, या ठिकाणी विजिट्स मधून डॉक्टरने काहीतरी पैसे कमवलेले आहेत। त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग, या ठिकाणी त्याने काहीतरी डिस्पेन्सिंगच्या मार्फत म्हणजे औषधं या ठिकाणी पोहोचवण्याच्या कार्यामार्फत, कामामार्फत या ठिकाणी त्यानं 12,000 रुपये कमवलेले आहेत। त्यानंतर सन्ड्री रिसिप्ट, सामान्य काही पैसे जमा झालेले आहेत, सामान्य इन्कम आहे तो 500 रुपये। त्यानंतर या ठिकाणी फर्निचर आहे, इक्विपमेंट आहे, हे असेट आहेत आपले। त्यानंतर परचेस ऑफ ड्रग्स म्हणजे या ठिकाणी काही औषधे खरेदी केली, ड्रग्स म्हणजे औषधे, 3,000 रुपयाची। त्यानंतर सॅलरी म्हणजे पगार, रेंट आहे भाडं, ट्रॅव्हलिंग वाहतुकीचा खर्च, स्टेशनरीचा खर्च, लाइटिंग आहे, जर्नल आहे आणि या ठिकाणी ड्रॉइंग दिले। आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे बॅलन्स। सर्वांना माहिती आहे बॅलन्स म्हणजे काय, तर रेसिडेंट पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साइडला जो शेवटला बॅलन्स दिलेला असतो तो या ठिकाणी कॅश म्हणून संबोधला जातो, कॅश इन हँड। त्याला काय म्हणतो आपण, कॅश इन हँड म्हणतो आपण। मी तर कंसामध्ये म्हणतो कॅश का, आपल्या माहितीसाठी आपल्याला समजावं म्हणून। बॅलन्स म्हणजे काय, कॅश इन हँड, आणि ते आपलं असेट आहे, ठीक आहे। आता काही ऍडजस्टमेंट आहे त्याचं वाचन करूया या ठिकाणी। तर वाचन करत असताना पहिले ऍडजस्टमेंट काय आहे, तर अमाउंट आउटस्टँडिंग फॉर विजिट्स, अमाउंट आउटस्टँडिंग फॉर विजिट्स अँड डिस्पेन्सिंग, दोन या ठिकाणी व्यवहार दिलेले आहेत, विजिट्स पण दिले
आणि डिस्पेन्सिंग पण दिले. आता मी मागाशी सांगितलं डिस्पेन्सिंग म्हणजे काय. डिस्पेन्सिंग म्हणजे काय, तर औषधाचं वितरण आपण करत असतो. समजा या ठिकाणी मी दवाखान्यामध्ये काम करतोय, डॉक्टर आहे आणि माझ्याकडे काही पेशंट आले आणि त्या पेशंटला मी औषध देणार आहे का नाही, औषधे देणार आहे का नाही. तर काही डॉक्टर काय करतात, मेडिकलचे औषधं लिहून देतात, परंतु काही डॉक्टर काय करतात, स्वतःकडे ते औषधं ठेवतात आणि त्याची विक्री करत असतात. या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे डिस्पेन्सिंग म्हणजे काय, तर औषधे वितरण. यामध्ये त्याला या ठिकाणी इन्कम झाला होता आणि विजिट्स म्हणून काही इन्कम झाला होता, त्याचं या ठिकाणी आउटस्टँडिंग दिलेलं आहे. आउटस्टँडिंग दिलेलं आहे किती रुपये, विजिटचं 1200 रुपये आणि डिस्पेन्सिंगचं 900 रुपये दिलेलं आहे. विजिटला स्टार केलं पाहिजे, डिस्पेन्सिंगला स्टार केलं पाहिजे, दोन्हीही इन्कम आहे. इन्कम म्हणलं की रिसीट साईडला बघा दिलेत का, स्टार करून घ्या. विजिटला स्टार करा, त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग या ठिकाणी स्टार करा. स्टार केलं पाहिजे, स्टार केलं पाहिजे का, ऍडजस्टमेंट आहे म्हणून समजलं पाहिजे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 2, ऍडजस्टमेंट नंबर 2 सांगितलेलं आहे सॅलरी पेएबल टू असिस्टंट अमाउंटेड ₹2,600. बघा या ठिकाणी सॅलरी पेएबल आहे, देणं आहे. ठीक आहे, कशाच्या संदर्भात, तर असिस्टंटच्या संदर्भात. असिस्टंटला आपण सॅलरी देणार आहे, तो आपला खर्च आहे आणि खर्चाचं या ठिकाणी देणं म्हणलं की आउटस्टँडिंग येते. खर्चाचा संदर्भातील पेएबल हा शब्द आला, खर्चाच्या व्यवहारामध्ये पेएबल हा शब्द आला, तर या ठिकाणी तो खर्चाचा काय, आउटस्टँडिंग आहे. या ठिकाणी आउटस्टँडिंग कशाचं दिलंय, सॅलरीचं दिलेलं आहे. सॅलरी फॉर असिस्टंट याचं या ठिकाणी आउटस्टँडिंग दिलेलं आहे. किती रुपये, 600 रुपये. मग सॅलरी कोणत्या साईडला असणार आहे, खर्च कुठे असतो, पेमेंट साईडला असतो. बघा सॅलरी कुठे आहे का, आहे 4 नंबरचा पॉइंट, त्याला या ठिकाणी स्टार करा. स्टार केलं पाहिजे. ऍडजस्टमेंट आहे 3 नंबरची. ऍडजस्टमेंट काय सांगितलंय, 40% ऑफ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वेअर फॉर डोमेस्टिक पर्पज. बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की डोमेस्टिक पर्पज साठी या ठिकाणी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा 40% भाग वापरलेला आहे. मी तुम्हाला मागच म्हटलेलं आहे, प्रायव्हेट पर्पज असेल, पर्सनल पर्पज असेल, हाऊस होल्ड पर्पज असेल किंवा डोमेस्टिक पर्पज असेल, हे 4 जर शब्द आले तर या ठिकाणी ते आपलं काय होतं, ड्रॉइंग होतं. काय होतं, ड्रॉइंग. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की 40% ड्रॉइंग हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड आहे. या ठिकाणी आपल्याला स्टार केलं पाहिजे. कशाला स्टार केलं पाहिजे, या ठिकाणी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला स्टार केलं पाहिजे. तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी पेमेंट साईडला आहे, त्याला स्टार करून घ्या. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 4, ऍडजस्टमेंट नंबर 4 त्यांनी सांगितलेली आहे स्टॉक ऑफ ड्रग्स. बघा औषधांचा काहीतरी या ठिकाणी साठा शिल्लक आहे, तो शिल्लक कोणत्या तारखेचा आहे, तर 31 मार्च 2007चा. बघा स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन 31 मार्च 2007 वॉज ₹800. 800 रुपयाचा या ठिकाणी औषधांचा साठा शिल्लक आहे. या ठिकाणी ड्रग्ज म्हणून औषधांचा या ठिकाणी मुद्दा इन्कम साईडला आहे का, नाही, तर या ठिकाणी पेमेंट साईडला आहे. बघू शकता 3 नंबरचा पॉइंट आहे. ठीक आहे, या ठिकाणी त्याला स्टार करून ठेवा. त्यानंतर 5 नंबरचे ऍडजस्टमेंट आहे की अमाऊंट पेएबल. पेएबल म्हणजे देणं फॉर परचेस ऑफ ड्रग्स. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रग्सचा मुद्दा आलेला आहे, म्हणजेच औषधांचा या ठिकाणी मुद्दा आलेला आहे. वॉज ₹300. बघा या ठिकाणी हे जे काय परचेस ऑफ ड्रग्स आहे, या ठिकाणी हा आपला खर्च आहे. औषध आपण खरेदी करतोय तो आपला खर्च आहे आणि खर्च म्हणलं की या ठिकाणी त्याच्या संदर्भात पेएबल हा शब्द दिला. खर्चाच्या संदर्भात पेएबल हा शब्द दिला असेल तर ते आपलं आउटस्टँडिंग आहे आणि आउटस्टँडिंग या ठिकाणी कशाचं आहे, परचेस ऑफ ड्रग्स. डबल स्टार होणार आहे या ठिकाणी परचेस ऑफ ड्रग्सला. या ठिकाणी डबल स्टार करा. का डबल स्टार करा, 2 ऍडजस्टमेंट दिलेत, 4 नंबर आणि 5 नंबरचे ऍडजस्टमेंट या ठिकाणी परचेस ऑफ ड्रग्सचीच आहे. आणि शेवटची या ठिकाणी ऍडजस्टमेंट बघतोय, सर्वांना माहिती आहे शेवटची ऍडजस्टमेंट काय आहे,
फर्निचर अँड इक्विपमेंट्स टू डेप्रिसिएटेड ॲट 10%. फर्निचर अँड इक्विपमेंट्स टू डेप्रिसिएटेड ॲट 10%. फर्निचर वरती आणि इक्विपमेंट वरती या ठिकाणी डेप्रिसिएशन घसारा दिलेला आहे, 10% घसारा आहे. वस्तूची होणारी झीज. तर या ठिकाणी फर्निचर कुठे आहे बघा, पहिला सुद्धा या ठिकाणी पेमेंट साईडचा. त्यानंतर इक्विपमेंट सुद्धा बघा, इक्विपमेंटला सुद्धा या ठिकाणी स्टार करा, कारण की दोन्ही वरती या ठिकाणी डेप्रिसिएशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणकोणते अकाउंट तयार करायचे असतात सर्वांना माहिती आहे. पहिलं या ठिकाणी सुरुवात करायची आहे इन द बुक्स ऑफ. कुणाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी आपण अकाउंटिंग करतोय, तर पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, म्हणून इन द बुक्स ऑफ डॉक्टर अजित. इन द बुक्स ऑफ डॉक्टर अजित. त्यानंतर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, मधोमध हेडिंग द्यायचं आहे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडिंग, फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2007. ठीक आहे. यामध्ये किती कॉलम करायचे आहेत, तर या ठिकाणी 4 कॉलम करायचे आहेत. डेबिट साईडला 2 आणि क्रेडिट साईडला 2. तर डेबिट साईडला एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, क्रेडिट साईडला रिसिप्ट्स आणि अमाऊंट रुपीज, असे या ठिकाणी 4 कॉलम आपल्याला तयार करायचे आहेत. एकूण 15 ओळींचं या ठिकाणी रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर अकाउंट असेल, 15 ओळींचं. ठीक आहे. आणि 15 ओळीनंतर या ठिकाणी दुसरा अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. कोणता आहे, तर या ठिकाणी बॅलन्स शीट तयार करायची आहे, आणि बॅलन्स शीट या ठिकाणी मधोमध दिलेलं आहे, आणि त्याच्या खालच्या ओळीला या ठिकाणी ॲज ऑन 31 मार्च 2007, ॲज ऑन 31 मार्च 2007. तर या ठिकाणी पहिला कॉलम जो आहे तो आहे लायबिलिटीज, दुसरा कॉलम आहे अमाऊंट रुपीज, तिसरा कॉलम आहे असेट्स, आणि शेवटचा कॉलम आहे अमाऊंट रुपीज. असे 4 कॉलम या ठिकाणी करायचे आहेत. एकूण 12 ओळींचं हे आपलं बॅलन्स शीट असेल, एकूण 12 ओळीमध्ये बसेल. सर्वांनी हे करून घेतलं असेल. सुरुवात ही या ठिकाणी रिसीट आणि पेमेंट अकाउंट वरून करत असतं. ठीक आहे. पण या ठिकाणी पहिलं वाक्य कोणतं आहे, पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी एक व्यवहार दिलेला आहे, ती काय ऍडजस्टमेंट नाही. पहिलं वाक्य काय आहे जरा एकदा वाचा. काय सांगितलंय की डॉक्टर अजित कमेन्स्ड हिज प्रॅक्टिस ऑन 8 एप्रिल 2006 विथ रुपीज 15,000. हे जे 15,000 रुपये सांगितलेत ना, ते कॅपिटलचे 15,000 रुपये. लगेच आपण त्याचा इफेक्ट करून टाकूया. 15,000 रुपये हे आपलं कॅपिटल आहे. कॅपिटल आपण नेहमी देणं असतो, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड, देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका कॅपिटल आतल्या कॉलम मध्ये, कॅपिटल आतल्या कॉलम मध्ये 15,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे पहिलं वाक्य या ठिकाणी संपलं, पहिला ट्रान्झॅक्शन संपला, आणि त्याचा या ठिकाणी दुसरा इफेक्ट हा रिसीट आणि पेमेंट मध्ये दिला होता, त्याचा काय आपल्याला इफेक्ट करणं गरजेचं नाही, याचा इफेक्ट करणं गरजेचं नाही. 15,000 का, कॅपिटल एकदाच लिहितो, दोनदा लिहित नाही. कॅपिटल एकदाच लिहितो, दोनदा लिहित नाही. या ठिकाणी रिसीट साईडला सुद्धा 15,000 आहे, वरती सुद्धा 15,000 आहे. तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी त्यांनी संपूर्ण स्पष्टीकरणासही सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पेमेंट साइड वरून 1 बाय 1 पॉइंट बघूया. पहिला पॉइंट पेमेंट कोणता आहे, फर्निचर. फर्निचर म्हणजे काय, सर्वांना माहिती आहे, वस्तू त्यामध्ये येते, त्यामध्ये खुर्च्या असतील, टेबल असेल, बरेचशा गोष्टी या ठिकाणी येतात. फर्निचर हे आपल्या मालकीचं असतं, आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या सेट साइडला, बॅलन्स शीटच्या सेट साइडला लिहून टाका फर्निचर. रक्कम आतल्या कॉलमला, कारण की स्टार आपण केलेला आहे, सर्वांना स्टार केले म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, म्हणून या ठिकाणी आतल्या कॉलम मध्ये रक्कम 4,000 रुपये. 4,000 रुपये त्या ठिकाणी मी टिक मार्क करतो लगेच, म्हणजे मुद्दा झाला म्हणून समजेल मला. आता ऍडजस्टमेंट नंबर बघूया आपण. या ठिकाणी फर्निचरची ऍडजस्टमेंट किती आहे, 5 नंबरची ऍडजस्टमेंट ही फर्निचरची आहे. लगेच करणार आहोत ऍडजस्टमेंट. काय सांगितलंय, फर्निचर अँड इक्विपमेंट्स
टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%. बघा फर्निचर अँड इक्विपमेंट्स टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%. 10% डेप्रिसिएशन दिलेला आहे. आणि डेप्रिसिएशन म्हणजे काय, वस्तूची होणारी जी तो आपला लॉस आहे. आणि लॉस नेहमी काय करतो, असेट मधून लेस करतो. असेट मधून काय करतो, लेस करा. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. कोण सांगतो या ठिकाणी 4,000 वरती 10% किती येते, 4,000 वरती 10% रक्कम किती येते, 400. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे, 400. लिहून टाका 400. या ठिकाणी वजाबाकी करा. वजाबाकी सांगा मला. 3,600. 3,600. अगदी बरोबर, 3,600. या ठिकाणी ऍडजस्टमेंटचे डबल इफेक्ट करणं गरजेचं आहे. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. डेप्रिसिएशन लॉस आहे. आणि लॉस म्हटलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला लिहून टाका टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 400 रुपये. 400 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी ऍडजस्टमेंट संपली नाही, अर्धी संपलेली आहे. पुढील पॉइंट बघूया. पुढील पॉइंट इक्विपमेंट्स. इक्विपमेंट सांगितलेलं आहे म्हणजे साहित्य. आणि हे जे काही साहित्य आहे ते आपल्या मालकीचं आहे. आपल्या मालकीचं आहे म्हणजे आपली संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका इक्विपमेंट. या ठिकाणी स्टार केलंय म्हणून आतल्या कॉलमला रक्कम 5,000 लिहून टाका. 5,000. ठीक आहे. या ठिकाणी मी टिक मार्क केलं का, कारण की हा माझा पॉइंट संपला, पण त्याची ऍडजस्टमेंट आहे. ती ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर 5. काय सांगितलं ऍडजस्टमेंट नंबर 5 मध्ये, की फर्निचर अँड इक्विपमेंट्स इज टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%. बघा फर्निचर वरती आणि इक्विपमेंट वरती या ठिकाणी घसारा दिलेला आहे, डेप्रिसिएशन दिलेला आहे. 10% डेप्रिसिएशन आहे. फर्निचरचा आकारलं पण इक्विपमेंटचा आकारलेला नाही. इक्विपमेंट वरती आकारणं गरजेचं आहे. डेप्रिसिएशन नेहमी लेस करतो. करून टाका लेस डेप्रिसिएशन 10%. 5,000 वरती 10% किती रक्कम येते, 500. 500. बरोबर आहे. लिहून टाका 5,000 मायनस 500 4,500. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट केला पाहिजे. ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट केला पाहिजे. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. आणि लॉस म्हटलं की रिसीट अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला लिहून टाका टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 500 रुपये. टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 500. ऍडजस्टमेंट नंबर 5 संपली. सॉरी 6. ऍडजस्टमेंट नंबर 6 संपलेली आहे. ठीक आहे. पुढचा ट्रान्झॅक्शन आपण बघूया आता. पुढे आहे परचेस ऑफ ड्रग्स. बघा या ठिकाणी स्टेशनरी असेल, मेडिसिन्स असतील, ड्रग्स असतील, हे आपले खर्च आहेत. हे आपले काय आहेत, खर्च आहेत. त्याचा टिकाऊपणा जो आहे तो कमी स्वरूपामध्ये असतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शॉर्ट टर्म यूज करण्यासाठी या ठिकाणी स्टेशनरी, मेडिसिन, ड्रग्स या ठिकाणी वापरले जातात. त्यामुळे या ठिकाणी परचेस ऑफ ड्रग्स हे आपला असेट नाही, हा आपला खर्च आहे. आणि परचेस ऑफ ड्रग्स आपला खर्च आहे म्हणजे त्याचा इफेक्ट कुठे गेला पाहिजे, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. का एक्सपेंडिचर साईडला खर्च आणि तोटे येतात, म्हणून या ठिकाणी खर्च आला पाहिजे. लिहून टाका टू परचेस ऑफ ड्रग्स
नुसतं ड्रग्ज लिहिलं तरी चालेल, नुसतं ड्रग्ज लिहिलं तरी चालेल, परंतु रक्कम आतल्या कॉलमला डबल स्टार आहे, डबल स्टार. पहिली रक्कम किती बघा या ठिकाणी 3000 रुपये, आतल्या कॉलम मध्ये लिहून टाका 3000. 3000 रुपये रक्कम लिहिली. ठीक आहे, हा इफेक्ट याचा झाला हा टिकणार करतो. परंतु 2 स्टार केलेत म्हणजे 2 ऍडजस्टमेंट आहे, 2 स्टार केलेत म्हणजे 2 ऍडजस्टमेंट आहे आणि या ठिकाणी दोन्हीही ऍडजस्टमेंट आपण करणार आहोत. ठीक आहे, ऍडजस्टमेंट नंबर 1 विजिट अँड डिस्पेन्सिंगची आहे, ऍडजस्टमेंट नंबर 2 सॅलरीची आहे, ऍडजस्टमेंट नंबर 3 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची आहे, ऍडजस्टमेंट नंबर 4 ड्रगची आहे आणि ऍडजस्टमेंट नंबर 5 सुद्धा ड्रगची आहे. तर बघूया या ठिकाणी 4 नंबरचं काय सांगितलंय, स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन 31/3/2007 रुपीज 800. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की स्टॉक ऑफ ड्रग्ज आहे. स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणजे काय, तर शिल्लक औषधे, जे काय शिल्लक औषधे होती, शिल्लक औषधे असतील त्यांना आपण स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणतो. वर्षाच्या शेवटी क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्ज. खर्चामधून नेहमी क्लोजिंग स्टॉक काय केला जातो, वजा. खर्चामधून क्लोजिंग स्टॉक नेहमी काय केला जातो, वजा. करून टाका वजा. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 800 रुपये. 800 रुपये वजा बाकी इनरलाच डबल स्टार केला, डबल स्टार 2200. 2200 ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट झाला पाहिजे. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपली संपत्ती आहे, शिल्लक वस्तू या आपल्या मालकीच्या असतात, म्हणजे ती आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक आहे आपली काय, असेट आहे. क्लोजिंग स्टॉक हे आपलं काय, असेट आहे आणि असेटला लिहून टाका मग क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्ज 800 रुपये. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्ज 800 रुपये असेट साईडला. दुसरा इफेक्ट झाला या ठिकाणी 4 नंबरची ऍडजस्टमेंट संपली, डबल केलाय म्हणून अजून एक ऍडजस्टमेंट असणार आहे. 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितलंय, अमित पेएबल, सॉरी अमाउंट पेएबल, अमाउंट पेएबल फॉर परचेस ऑफ ड्रग्स. बघा परचेस ऑफ ड्रगच्या संदर्भात काही अमाउंट जी आहे ती पेएबल आहे, देणं आहे. किती रुपये, 300 रुपये. खर्चाच्या संदर्भात पेएबल हा शब्द आला म्हणजे ते आउटस्टँडिंग आहे. खर्चाच्या संदर्भात जर त्या ठिकाणी पेएबल हा शब्द आला म्हणजे ते आउटस्टँडिंग आहे आणि आउटस्टँडिंग नेहमी काय करतो, ऍड करतो. खर्चामध्ये आउटस्टँडिंग नेहमी काय करतो, ऍड. करून टाका ऍड. ऍड आउटस्टँडिंग 300 रुपये. आउटरला बेरीज करा, बेरीज आउटस्टँडिंग नेहमी ऍड करतो, बेरीज करा. 2200 अधिक 300 2500. या ठिकाणी ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट केला पाहिजे. आउटस्टँडिंग 300 रुपये. आउटस्टँडिंग म्हणजे देणं, आउटस्टँडिंग म्हणजे देणं आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या, देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड लिहून टाका आउटस्टँडिंग. एक 4 वळी सोडा, 4 वळी सोडा. त्या खाली आउटस्टँडिंग या ठिकाणी काय आहे, ड्रग्ज. आउटस्टँडिंग ड्रग्ज 300 रुपये. आउटस्टँडिंग ड्रग्ज 300 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 5 संपलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5 सुद्धा या ठिकाणी संपलेली आहे, 6 सुद्धा संपलेली आहे, राहिल्या फक्त 3. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट काय सांगितलाय, बाय सॅलरी ऑफ असिस्टंट. असिस्टंटचा पगार, असिस्टंटची सॅलरी आपला खर्च आहे आणि खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसीट साईडला लिहून टाका.
टू सॅलरी फॉर असिस्टंट रक्कम आतल्या कॉलमला स्टार केलंय 2400 ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 सॅलरीची आहे. काय सांगितले बघा, सॅलरी पेएबल टू असिस्टंट अमाऊंट ₹600. बघा सॅलरी आपला खर्च आहे आणि खर्चा संदर्भात जर पेएबल हा शब्द आला तर ते आपलं काय आउटस्टँडिंग आहे, देणं आहे. आणि आउटस्टँडिंग काय करतो ऍड करतो. करून टाका आउटस्टँडिंग 600 रुपये. आउटस्टँडिंग 600 रुपये. बेरीज करा, बेरीज 2 4 600 या ठिकाणी 3000 रुपये बेरीज येते. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट केला पाहिजे. खर्चाच्या संदर्भात आउटस्टँडिंग आहे म्हणजे देणं आहे. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 600 रुपये. हा आपला पॉइंट संपला. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. आता पुढील पॉइंट बघूया. पुढील पॉइंट आहे बाय रेंट. रेंट म्हणजे काय, भाडं. आणि भाडं या ठिकाणी आपण दिलं कसं म्हणतोय, पेमेंट म्हणजे काय, पैसे गेले आपल्याकडून, पैसे गेले की पेमेंट साईडला येतं आणि पैसे आले की या ठिकाणी रिसीट साईडला येतं. मग रेंट कोणत्या साईडला आहे, पेमेंट साईडला आहे. म्हणजे पैसे गेले म्हणजे तो आपला खर्च आहे, रेंट आपला खर्च आहे, भाडं आपलं खर्च आहे. आणि खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसीट साईडला लिहून टाका टू रेंट. डायरेक्ट आउटरला 1800 संपला पॉइंट आपला हा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, नवीन काहीतरी आहे. काय सांगितलंय, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, वाहतुकीचा खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. रक्कम आतल्या कॉलमला का स्टार केलंय 1200. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर या ठिकाणी बघायची आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 विजिट अँड डिस्पेन्सिंगची आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची नाही. 2 झाली. 3 कशाची आहे तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची आहे. काय सांगितलंय, 40% ऑफ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वेअर फॉर डोमेस्टिक पर्पज. बघा या ठिकाणी मी मगाशीच म्हटलं होतं की प्रायव्हेट यूज, पर्सनल पर्पज, हाऊसहोल्ड पर्पज किंवा डोमेस्टिक पर्पज या असले शब्द या ठिकाणी उदाहरणामध्ये दिले, ट्रान्झॅक्शन मध्ये, ऍडजस्टमेंट मध्ये दिले तर त्या शब्दांना आपण काय म्हणतो, या ठिकाणी ड्रॉइंग म्हणतो. काय म्हणतो, ड्रॉइंग. या ठिकाणी डोमेस्टिक पर्पज म्हणलेला आहे म्हणजे घरगुती या ठिकाणी वापरासाठी, वैयक्तिक वापरासाठी 40% भाग हा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा वापरलेला आहे. म्हणजेच काय की 40% ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे ड्रॉइंग आहे, त्यामध्ये इन्क्लूड आहे. 40% ड्रॉइंग हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड आहे. इन्क्लूड म्हटलं की काय करतो आपण, लेस करतो. इन्क्लूड म्हटलं की काय करतो, लेस करून टाका. लेस ड्रॉइंग 40%, 40%. आता या ठिकाणी 1200 गुणिले 40%. मला या ठिकाणी 1200 वरती 40% रक्कम काढून सांगायची आहे. तुम्ही
480. 480 अगदी बरोबर आहे. 480 बघा 480 ही आपली या ठिकाणी ड्रॉइंग झालेला आहे. काही विद्यार्थिनींना या ठिकाणी माहित नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो काय करायचं. 2 शून्य घालवायचे. 1200 चे मी 2 शून्य घालले राहिले किती 12. 12 गुणिले 40 12 गुणिले 40 12 चौक 48 आणि 0 480 केलं. 480 रुपये या ठिकाणी आले. आता या ठिकाणी वजाबाकी मला सांगा. वजाबाकी 1200 मायनस 480 बरोबर आहे 720. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट होती. ऍडजस्टमेंट आणि ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट केले आहे ना. ड्रॉइंग नेहमी काय करतो कॅपिटल मधून लेस ड्रॉइंग किती रुपये आहे 480. लिहून ठेवा फक्त लिहून ठेवा वजाबाकी करू नका. ऍडजस्टमेंट नंबर 3 संपली. ऍडजस्टमेंट नंबर 3 संपलेली आहे. आता पुढील पॉइंट या ठिकाणी आपण बघूया. ट्रॅव्हलिंग हा पॉइंट संपला. पुढचा आहे स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय. स्टेशनरी म्हणजे काय मी सांगितलंय. त्यामध्ये पेन पेन्सिल खोड रबर यासारख्या वस्तू येतात आणि या वस्तू शॉर्ट टर्म यूज लॉंग टर्म यूज साठी याचा आपण वापर करत नाही. मग ह्या ज्या वस्तू आहेत शॉर्ट टर्म यूज करण्यासाठी वापरतो म्हणजे ते आपला असेट म्हणू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी खर्च म्हणतो. आणि स्टेशनरी आपलं काय आहे खर्च आहे. आणि खर्च म्हणलं की रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसीट साइडला सॉरी एक्सपेंडिचर साइडला लिहून टाका. टू स्टेशनरी खर्च नेहमी एक्सपेंडिचर साइडला येतात. 100 रुपये 100 रुपये पॉइंट संपला. स्टेशनरीचा पॉइंट संपला. त्यानंतर लाइटिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी 200 रुपये लाइटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. बघा या ठिकाणी लाइटिंगचा म्हणजे विजेचा काहीतरी खर्च आला असेल तो या ठिकाणी खर्च दिला आहे. आणि खर्च म्हणलं की एक्सपेंडिचर साइडला लिहून टाका. टू लाइटिंग एक्सपेन्सेस 200 रुपये 200 रुपये. टू लाइटिंग एक्सपेन्सेस 200 रुपये. त्यानंतर जर्नल एक्सपेन्सेस या ठिकाणी काही जर्नल आपण घेतली होती आणि जर्नल विकत घेतली आहे. त्यासाठी आपल्याकडून पैसे गेले असतील म्हणजे तो आपला खर्च आहे. आणि खर्च म्हणलं की एक्सपेंडिचर साइडला लिहून टाका. टू जर्नल्स 300 रुपये. 300. काय झालं. त्यानंतर पुढील जो पॉइंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे ड्रॉइंग. आपण ड्रॉइंग नेहमी शेवटी बघतो. आज आपण लगेच बघू. व्यवसायाकडून घेतलेली उचल आपणच आपल्या व्यवसायाकडून घेतलेली उचल आणि उचल म्हणलं या ठिकाणी काय करतो आपण कॅपिटल मधून लेस करतो. करून टाका. लेस ड्रॉइंग 10,000 लेस ड्रॉइंग 10,000. ड्रॉइंग नेहमी कॅपिटल मधून लेस केलं जातं. झालं. आणि लास्ट पॉइंट पेमेंट साइडचा बॅलन्स. बघा बॅलन्स शिल्लक आहे म्हणजे काय शिल्लक आहे कॅश शिल्लक आहे. पैसे शिल्लक आहेत रोख स्वरूपामध्ये. जे काय पैसे शिल्लक आहेत ते आपल्या मालकीचे आहेत म्हणजे ती आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश इन हँड 19,500 19,500 संपलं. आता या ठिकाणी इन्कम साइडला जाणार आहे. रिसीट साइडला जाणार आहे. काय आहे टू कॅश इंट्रोड्यूस्ड हा पॉइंट झाला आहे. याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅपिटल 15,000 रुपये घेतले का घेतले की डबल सांगितले त्यांनी त्याचा काही विचार करायचा नाही.
त्याचा काय विचार करायचा नाही. त्यानंतर 2 विजिट्स, या ठिकाणी डॉक्टर आहे आणि डॉक्टरने काही पेशंटच्या घरी विजिट करून त्या ठिकाणी पैसे कमवले असतील. ठीक आहे, पेशंटचा उपचार करून या ठिकाणी पैसे कमवले असतील. त्या विजिटचे या ठिकाणी किती रुपये जमलेले आहेत? 20,000 रुपये. 20,000 रुपये त्या डॉक्टरचा या ठिकाणी इन्कम आहे. आणि इन्कम म्हटलं की या ठिकाणी यायचे रिसीट साईडला. इन्कम कोणत्या साईडला येतो? रिसीट साईडला. लिहून टाका. बाय विजिट, बाय विजिट, रक्कम आतल्या कॉलमला 20,000, आतल्या कॉलमला, आतल्या कॉलमला का? सर्वांना माहिती आहे आतल्या कॉलमला का? कारण की या ठिकाणी स्टार केलंय म्हणजे काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 2, 3, 4 आणि 5 आणि 6 झालेली आहे. आणि या ठिकाणी फक्त 1 नंबरची ऍडजस्टमेंट शिल्लक आहे. कोणती ऍडजस्टमेंट शिल्लक आहे? वाचन बघूया काय सांगितलंय की अमाऊंट आउटस्टँडिंग, अमाऊंट आउटस्टँडिंग फॉर विजिट्स. विजिटची काही अमाऊंट आउटस्टँडिंग आहे. विजिटची काही अमाऊंट आउटस्टँडिंग आहे. किती रुपये आउटस्टँडिंग आहे? 1200 रुपये. किती रुपये? 1200 रुपये. आणि डिस्पेन्सिंग म्हणजे औषधे वितरणाचे, या ठिकाणी औषध वितरण करून या ठिकाणी काहीतरी इन्कम कमवला जातो, त्याला डिस्पेन्सिंग म्हणतो. डिस्पेन्सिंग म्हणजे काय? औषधांचं वितरण करणे, वाटप करणे. ठीक आहे, मराठी अर्थ लिहून ठेवा. तर डिस्पेन्सिंगचं या ठिकाणी किती आउटस्टँडिंग आहे? 900 रुपये. 900 रुपये. सर्वांना माहिती आहे आउटस्टँडिंग काय करतो? ऍड करतो. आउटस्टँडिंग काय करतो? ऍड. मग करा इन्कम मध्ये ऍड. आउटस्टँडिंग 1200. विजिटचा आउटस्टँडिंग किती आहे? 1200 रुपये. ठीक आहे, बेरीज करा आणि बेरीज सांगा 21,000. 21,200. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. सर्वांना माहिती आहे इन्कम संदर्भात आउटस्टँडिंग आहे. इन्कम संदर्भात आउटस्टँडिंग आहे म्हणजे येणं आहे. खर्चा संदर्भात आउटस्टँडिंग असेल तर देणं असतं. इन्कम संदर्भात आउटस्टँडिंग असेल तर येणं असतं. आणि येणं म्हणलं बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. आउटस्टँडिंग विजिट्स 1200. आउटस्टँडिंग विजिट्स 1200. विजिटचा पॉइंट संपला. आता सेकंड लास्ट पॉइंट आहे. सेकंड लास्ट पॉइंट उदाहरणाचा सेकंड लास्ट पॉइंट, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग म्हणजे काय? औषधाचं वाटप करून या ठिकाणी काहीतरी पैसे मिळाले त्याला आपण डिस्पेन्सिंग म्हणतो. डिस्पेन्सिंगचे किती रुपये मिळाले? 12,000 रुपये. हा आपला इन्कम आहे. इन्कम, इन्कम म्हणजे की रिसीट साईड बाय डिस्पेन्सिंग. मी नुसतं म्हणतो डिस्पेन्सिंग म्हणतो, मला जागा नाही शिकत म्हणून डिस्पेन्सिंग म्हणतो. रक्कम आतल्या कॉलमला 12,000 रुपये. रक्कम आतल्या कॉलमला 12,000. स्टार केले आपण. स्टार का स्टार केलंय? सर्वांना माहिती आहे ऍडजस्टमेंट नंबर 1 संपलेली नाही. संपलेली नाही. पुन्हा एकदा वाचतोय. अमाऊंट आउटस्टँडिंग फॉर विजिट्स. विजिटचं आपण आउटस्टँडिंग बघितलं. अँड डिस्पेन्सिंग, अँड डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंगचं सुद्धा आउटस्टँडिंग दिलंय. किती रुपये? 900 रुपये. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करा. ऍड. किती रुपये आउटस्टँडिंग आहे? 900. बेरीज सांगा. बेरीज, बेरीज 12,900. अगदी बरोबर आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. दुसरा इफेक्ट केला पाहिजे. आउटस्टँडिंग हे इन्कमचा आहे. इन्कमचा आउटस्टँडिंग आहे म्हटल्यानंतर आपण कुठे घेणार? आउटस्टँडिंग इन्कम येणं असतं. येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईड.
आउटस्टँडिंग डिस्पेन्सिंग 900 रुपये. 900 रुपये. आपला या ठिकाणी रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग हा पॉइंट संपला आणि शेवटचा पॉइंट आहे सन्ड्री रिसिप्ट. काही बघा पैसे मिळालेले आहेत सामान्य उत्पन्नामधून आणि रिसिप्ट म्हणजे पैसे मिळाले. पैसे मिळाले की इन्कम. पैसे मिळालं म्हणलं की इन्कम आणि इन्कम हा रिसिप्ट साइडला येतो. लिहून टाका बाय सन्ड्री रिसिप्ट. बाय सन्ड्री रिसिप्ट 500 रुपये. 500. ओके. सर्वच्या सर्व व्यवहार संपले. ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली, 2 3 4 आणि 5 आणि 6 संपलेली आहे. पेमेंट साइड संपलेली आहे. रिसीट साइड संपलेली आहे. आपण काय करतो? रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो. काही विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी डेबिटची बेरीज करावी, काहींनी क्रेडिटची बेरीज करावी आणि मला सांगावी. सर हा, कोण सांगतंय? आता काहीतरी बोललो कोणतरी. लायबिलिटी साइडची कॅपिटलचं आणि ते शेवटी सर ते बघतो दिसत आपण. नाहीये काय. ते शेवटी बघतो आपण. हा, सरप्लस त्याची- ऍड करायचे आपण. ते करूया आपण. हा, ठीक आहे. पहिल्यांदा हे अकाउंट क्लोज करूया. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिटची बेरीज किती येते? 34,600. 24,600. 21 आणि 12 किती? 34 सर 34. ठीक आहे, 34,600 अगदी बरोबर आहे. आणि डेबिटची बेरीज करा. डेबिटची 9,520. 9,520 अगदी बरोबर आहे. बघा या ठिकाणी डेबिट 9,520, क्रेडिट 34,600. मोठी कोणती बेरीज आहे? क्रेडिटची. म्हणून टोटलला घ्यायची बेरीज मोठी 34,600. 34,600 या 34,600 मधून डेबिट साइड वजा करा. डेबिट साइड वजा करा म्हणजे 34,600 मधून 9,520 गेले. राहिले किती? बावीस 22,980. 22,980. येते का बरोबर? 25,080. अगदी बरोबर आहे. 25,080 अगदी बरोबर. या 25,080 ला आपण म्हणतो टू सरप्लस. आणि हा सरप्लस आपण या ठिकाणी कॅपिटल मध्ये ऍड करत असतो. कॅपिटल मध्ये काय करत असतो? ऍड. त्याच्या अगोदर या ठिकाणी वजाबाकी करूया. त्याच्या अगोदर वजाबाकी करू. 15,000 मधून या ठिकाणी 480 आणि 10,000 केले. राहिले किती? 4,520. 4,520 ही वजाबाकी आली. एकदा व्हेरीफाय करा बरोबर येते का सांगा मला. हो सर 4,520. ओके ठीक आहे. आता या ठिकाणी जो सरप्लस आला होता सरप्लस, हा सरप्लस या ठिकाणी कॅपिटल मध्ये ऍड केला जातो. करा ऍड सरप्लस. किती सरप्लस झालेला आहे? 25,080. 25,080
4520 अधिक 25 बेरीज करा सांगा. एकोणतीस हजार सहाशे. 29,700 अगदी बरोबर. 4 आणि 25 29 29 आणि 520 आणि 80 बरोबर आहे. 29,600. आता या ठिकाणी असेटची बेरीज करा, असेटची. आणि काही विद्यार्थिनींनी या ठिकाणी लायबिलिटीची बेरीज करा. बरोबर आहे. या ठिकाणी दोन्ही बेरजा या ठिकाणी बरोबर आल्या तर आपलं या ठिकाणी गणित अगदी बरोबर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4 या ठिकाणी संपलेला आहे आणि काही 2 एक्झाम्पल आहे ते उद्याच्याला आपण या ठिकाणी बघणार आहोत. साधा आणि सोपं गणित होतं. या ठिकाणी तुम्ही इयत्ता 12वीला नॉन ट्रेडिंग कन्सर्न बघितलं होतं आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न सारखं या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये काही सुद्धा थोडासा अल्पसा या ठिकाणी बदल असेल, बाकी काहीही बदल नाही. साधा आणि सोपं गणित आहे. ठीक आहे.